जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे पावसाळी रानभाजी, अतिशय आरोग्यदायी काटोलेची भाजी। आमच्याकडे याला काटोले म्हणतात, कुठे कुठे करटुले म्हणतात। बाहेरून काटेरी असली तरी चवीला अजिबात कडू होत नाही। 4 ते 5 पाण्याने करटुले धुवून घेतले, एकदा मिठाच्या पाण्याने धुतले। पावसाळी भाजी असल्यामुळे स्वच्छ धुवून घ्यावी। याला काटे असल्यामुळे यामध्ये माती असू शकते। छान ताजे हिरवे करटुले आहे। याला कापून घेते। हे असे कापून घ्यायचे दोन्ही बाजूने। या भाजीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते। शक्तिवर्धक भाजी आहे। कडक बी असेल तर काढून घ्या, नाही तर नाही काढले तरी चालते। करटुले असे लांब लांब कापून घेते। या भाजीमध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात। ही भाजी सर्वात ताकदवान भाजी मानली जाते। या भाजीमध्ये भरपूर पोषक तत्व आहे। पावसाळा आला की बाजारामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या मिळतात। पावसाळी रानभाज्यांची चव तर चांगली असतेच, पण आरोग्यदायी पण असतात। अशा प्रकारे करटुले कापून घेतले। फोडणीसाठी लागणारे साहित्य: 2 कापलेले कांदे, कोथिंबीर, 1 टमाटर, ओलं खोबरं, माझ्याकडे ओलं होतं म्हणून घेतलं, तुम्ही सुकं घेऊ शकता। अद्रक लसूण पेस्ट। कढई गरम झालेली आहे। 1 ते 1.5 चमचा तेल। तेल गरम झाले, मोहरी तडतडली, कापलेला कांदा। कांदा तेलावर परतून घेते। करटुले लांब लांब कापून घेतल्यामुळे मी कांदा पण असा लांब कापून घेतला। कांदा व्यवस्थित झाला, अद्रक लसूण पेस्ट। अद्रक लसूण पेस्ट तेलावर होऊ देते। या भाजीला अद्रक लसूण पेस्ट थोडी जास्तच टाकावी। 1 चमचा धने पावडर, 1 लहान चमचा जिरे पावडर, 1 लहान चमचा हळद। हळद तेलावर व्यवस्थित होऊ देते। 2 चमचे मिरची पावडर। हे सर्व तेलावर व्यवस्थित होऊ देते। करटुल्याची भाजी बनवायला खूप सोपी आहे। करटुले फक्त पावसाळ्यातच मिळतात। 1 कापलेला टमाटर। या भाजीमध्ये भरपूर पोषक तत्व असल्यामुळे एकदा तरी करटुल्याची भाजी खायला पाहिजे। टमाटर तेलावर परतून घेतल्यावर मिक्सरमध्ये बारीक केलेलं ओलं खोबरं हे सर्व तेलावर होऊ देते। कापलेले करटुले फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करते। या भाजीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। झाकण ठेवून कमी फ्लेमवर होऊ देते। थोड्या वेळाने मिक्स करून घ्यायचे, नाही तर लागू शकते। भाजीमध्ये पाणी टाकायचे नाही। भाजी तेलावर व्यवस्थित शिजते। कमी फ्लेमवर होऊ द्यायची। 2 ते 3 मिनिटांनी मिक्स करून घ्यायची। भाजी शिजायला वेळ लागत नाही। तेल थोडं जास्त असल्यामुळे भाजी लवकर शिजते। चवीनुसार मीठ। अत्यंत चविष्ट भाजी तयार होते। धुवून कापून घेतलेली कोथिंबीर। हे सर्व मिक्स केल्यावर झाकण ठेवून होऊ देते। या भाजीला नैसर्गिकच चव असते, म्हणून मी मसाले टाकले नाही। भाजी शिजलेली आहे। करटुल्याची आरोग्यदायी शक्तिवर्धक भाजी तयार आहे। भाकरीबरोबर, पोळीबरोबर छान लागते। चवीला पण खूप छान होते। करटुले या भाजीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहे। आयुर्वेदामध्ये या भाजीला खूप महत्त्व आहे।
चांगल्या आरोग्यासाठी उत्तम अन्नाची शिफारस केली जाते. त्यापैकीच एक करटुल्याची भाजी. रक्तदाब, डोळे, मधुमेह, वजन कमी करण्यासाठी, त्वचेसाठी या भाजीचा फायदा होतो. पावसाळ्यामध्ये एकदा तरी ही भाजी खायला पाहिजे. आजची माझी रेसिपी आवडली असेलच, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.